आज आपण बनवूया नवीन पद्धतीने नारळ मसाला वांग्याची भाजी। पावशेर वांगे घेतलेले छोटे छोटे, ते आपण आता एकाचे दोन करून घेऊ। इथे एक बाउलमध्ये पाणी घेतलेले, त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ। आपण आता वांगे मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेऊ। व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। परत एकदा 2 ते 3 मिनिटं आपण असेच पाण्यामध्ये वांगे राहून देऊ। इथे मी एक अर्धा वाटी ओलं नारळ घेतलेले, ते आपण आता बारीक चिरून घेऊ। आपण आता भाजी बनवण्याकरिता काही मसाले घेतले, ते भाजून घेऊ। अख्खा दाणा घेतलेला आहे अर्धी वाटी, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच शोप घेतलेली आहे। व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घेऊ। जास्त पण आपल्याला जाळायचे नाही, हलक्या हाताने फ्राय करायचे। अद्रक घेतलेले आहे, अख्खा लसूण घेतलेला आहे। लसूण मी सोललेले नाही, तसंच टाकलेलं आहे, त्याने टेस्ट चांगली येते भाजीला, त्यामुळे गावठी लसूण असल्यामुळे। अख्खी लाल मिरची घेतली 1 वाटी, ती घालून घेऊ। 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून, ते घालून घेऊ। व्यवस्थित परतून घेऊ। एक वाटी जाड चिरलेला कांदा आहे, तो घालून घेऊ। तर ते आपण आता तेल घालून घेऊ। व्यवस्थित मसाला परतून घेऊ। दोन मिनटं आपण मसाला असंच परतून घेऊ व्यवस्थित। 1 वाटी पुदिना घेतला आहे, तो घालून घेऊ आपण। पुदिना पण व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घेऊ। मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आपण आता हा मसाला थंड झाल्यानंतर याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ। आपण आता भाजीसाठी कढईमध्ये तेल घालून घेऊ। तेल गरम झालेले आहे, आपण आता यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊ। खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी घेतलेली आहे, काळी मिरी आहे, तेजपत्ता आहे, लवंग आहे आणि 1 दगडफूल घेतलेला आहे। आपण आता वांगे घालून घेऊ। वांगे आपण व्यवस्थित परतून घेऊ तेलामध्ये। आपण आता वांग्यांना 2 ते 3 मिनटं अशीच वाफ देऊन घेऊ। 2 ते 3 मिनटं झालेले, आपण आता झाकण काढून घेऊ। जवळजवळ अर्धे वांगे वाफेवर शिजलेले। आपण आता यामध्ये काही मसाले घालून घेऊ। हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ। मसाले व्यवस्थित परतून घेऊ वांग्यांमध्ये। आपण आता ग्रेव्ही घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रेव्ही वांग्यांमध्ये। ग्रेव्हीला छान असं तेल सुटोस तर आपण ग्रेव्ही अशीच परतून घेऊ। ग्रेव्ही व्यवस्थित परतून झालेली आहे। आपण आता भाजी शिजण्याकरिता थोडंसं पाणी घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रेव्हीमध्ये। आपण आता भाजी वाफेवर अशीच 5 मिनटं शिजून घेऊ। 5 मिनटं झालेली, आपण आता झाकण काढून घेऊ। बघू शकता छान अशी वाफ पण झालेली, भाजीला तरी पण खूप छान आलेली आहे। आता भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ती घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजी। आता आपली नारळ मसाला वांग्याची भाजी रेडी झालेली आहे, आपण सर्व करून घेऊ। तांदळाची भाकर किंवा चपाती सोबत खाऊ शकता, खूप छान टेस्ट